नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये। आज बकासूर काय पळताना दिसला नाही आहे। आज बकासूरच्या दावणीतला महाराज पळताना दिसला आणि तो महाराज नक्की कोणत्या गटामध्ये पळाला, त्याचा पैरा कोण होता आणि बकासूर आपल्याला कधी पळताना दिसेल, उद्या पळताना दिसेल बकासूर आदतच्या मैदानामध्ये। मी तुम्हाला सकाळीच सांगितलं होतं कदाचित बकासूर किंवा महाराज या दोघांच्या मधील आपल्याला गट क्रमांक 15 मध्ये पळताना दिसेल, परंतु जास्त शक्यता बकासूरचीच होती, परंतु बघितलं ना शेवटी महाराजच पळाला। ठीक आहे, असो, बकासूर उद्या मुळशीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मैदान आहे आदतचं, त्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल। परंतु आता बघूया 15व्या गट आत्ता टोटल गटाचे निकाल तुम्हाला सांगतो मी। गट क्रमांक 1 मध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा। गट क्रमांक 1चा निकाल आहे। 1 मध्ये आपल्याला गारळेवाडीकरांचा चंदर हा नंदी जो आहे तो आपल्याला पळताना दिसला। त्याच्यासोबत पैरा कोण होता हे काही समजलेलं नाही आहे, कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता। गारळेवाडीकर चंदरवर कोण पळाला आणि ड्रायव्हरसुद्धा कोण होते ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता गट क्रमांक 1 मध्ये। गट क्रमांक 2 मध्ये आपल्याला बब्या हा नंदी पळताना दिसला आणि बब्यासोबत कोण पैरा होता हे काही समजलेलं नाही आहे, परंतु बब्याची गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे। ड्रायव्हरचं नाव होतं मोरा ड्रायव्हर होतं, असं होतं ड्रायव्हरचं नाव। बघूया ही गाडी जी आहे ती गट क्रमांक 2 मधून सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 3 मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली, रफ्तार आणि टेटस या दोन नंदींची गाडी पाहिली। सुंदर अशी गाडी जी आहे ती रफ्तार आणि टेटसची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। ही गाडी जी आहे ती DJ भालू यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केली आहे। DJ भालू ड्रायव्हर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत, गाडी चालवत असताना डोक्यावरती हेल्मेट घालून गाडी चालवतात। अशी एकमेव जाकी आहे बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये की डोक्याला हेल्मेट घालून गाडी चालवतात। खूप चांगला आदर्श लोकांनी ड्रायव्हरांनी त्यांचा घ्यावा असं मला वाटतंय। गट क्रमांक 4 मध्ये आपल्याला सुंदर अशी गाडी पळताना दिसली, माळशिरसकरांच्या सुंदरची गाडी पळताना दिसली। माळशिरसच्या सुंदरचा पैरा जो आहे तो काही समजलेला नाही आहे, परंतु माळशिरसकरांचा सुंदरची गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे। गाडीवरती ड्रायव्हर जे होते ते काही समजलेले नाहीत कोण होते। गट क्रमांक 5 मध्ये बैलांची नावेच काही समजलेली नाहीत की कुठले बैल सेमीसाठी पात्र झाले, परंतु तास क्रमांक 3 या गाडीचा निकाल आहे गट क्रमांक 5 मध्ये। गट क्रमांक 6 मध्ये आपल्याला गाडी पळताना दिसली, अर्जुन आणि पिस्टनची गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झाली। ही दोघांची गाडी पळताना दिसली। ही गाडी जी आहे ती बबलू ड्रायव्हर वेचलेकरांनी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे। भरपूर साऱ्या शुभेच्छा बबलू ड्रायव्हर वेचलेकरांना। गट क्रमांक 7 मध्ये आपल्याला गाडी पळताना दिसली, पावर आणि पाखऱ्या या जोडीची गाडी पळताना दिसली, खूप चांगली गाडी पळाली। गट 8 मध्ये आपल्याला राजा आणि पुष्पाची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे, खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा गाडीला। गट क्रमांक 9 मध्ये आपल्याला त्रिशूळ आणि गरुडा ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे या गट क्रमांक 9 मध्ये। गट क्रमांक 10 मध्ये पक्ष 78 हा नंदी पळाला आणि त्याच्यासोबत आपल्याला सांगवीकरांचा चिक्या ही गाडी पळताना दिसते। ही गाडी जी आहे ती चंदू ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 12चा निकाल आहे। 12 मध्ये आपल्याला गाडी पळताना दिसली, प्रभू आणि स्वामी यांच्या नावाने गाडी पळाली, घरचा साज होता बरं का। ही गाडी जी आहे ती नितीन ड्रायव्हर आभारवाडीकरांनी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे। आजच्या मैदानात गट क्रमांक 13चा निकाल आहे। तास क्रमांक 5 नंबरवरून सैतान माळशिरसकर यांच्या नावाने गाडी पळाली, बैलांची नावे काही समजलेली नाही आहेत। 14व्या गटात तास क्रमांक 4 वरून जी गाडी पळाली त्या गाडीचा त्या गटामध्ये प्रथम क्रमांक आला, बैलांची नावे काही समजलेली नाही आहेत। 15चा निकाल या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव असं म्हटलं जातं आणि आहे सुद्धा असा हा बकासूरच्या दावणीतला महाराज 6300 पळाला आणि त्याच्यासोबत आपल्याला आरफळकरांचा मुन्ना पळताना दिसला। गाडीवरती ड्रायव्हर होते, राहुल ड्रायव्हर होते, चांगली गाडी पळली। हा जो आरफळकरांचा मुन्ना जो आहे तो रामोशीवाडी या ठिकाणी एक मैदान झालं होतं आत्ता एक दिवसाचं आणि त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे आरफळकरांचा मुन्ना। चांगलं स्पीड आहे नंदीला, दुसऱ्यामधला आहे आणि हा याचा पैरा तिकडं होता सुभाष तात्या मांगडे निसर्ग कातर यांचा जो वजीर आहे आणि हा आरफळकरांचा मुन्ना, या दोघांची मुलाखत जी आहे ती आपण घेतलेली आहे, ती जाऊन बघू शकताय तुम्ही। रामोशवाडीच्या मैदानातली फायनलचा 1 नंबरचा मानकरी हा मुन्ना त्याच्यासोबत पळाला। गट 16चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी स्वरा विजय मदने यांचा पक्ष पळाला आणि त्याच्यासोबत पाखऱ्या पळाला, सेमीसाठी पात्र। 17 मध्ये तास क्रमांक 6 मधून धावलेली गेली बोपर्डीचा लाडू सेमीसाठी पात्र, त्याच्यासोबत कोण पैरा होता काय समजलं नाही आहेत। 18चा निकाल गोंदवले बुद्रुकखानांच्या नावाने गाडी पळाली, पवन आणि भोंगाची गाडी सेमीसाठी पात्र। मैदानामध्ये काहीतरी 66 का 67 गट पळणार आहेत बरं का मित्रांनो।